भगवान बाबांच्या चरणी नमन करून मी एक दिवस समाजासाठी फाउंडेशन या सिरीजमध्ये आज स्त्री सक्षमीकरण, स्त्री सबलीकरण या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे। सर्वप्रथमतः मी माननीय अजय मुंडे सर आणि एक दिवस समाजासाठी फाउंडेशन यांची ऋणी राहू इच्छिते, कारण त्यांनी मला माझे विचार आपल्या समाजासाठी शेअर करण्यासाठी संधी दिली। असं म्हटलं जातं, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। स्त्रीला लक्ष्मी, बुद्धी आणि शक्ती या तिन्ही देवतांची, एक प्रकारे लक्ष्मीची, बुद्धी म्हणजे सरस्वतीची आणि शक्ती म्हणजे दुर्गेची उपमा दिलेली आहे। या तिन्ही दैवतांचं पूजन भारतीय संस्कृतीमध्ये केलं जातंय आणि ही सगळी स्त्रीची रूपं आहेत। परंतु या तिन्ही रूपांचा जर विचार केला तर आजच्या काळामध्ये स्त्रीची काय अवस्था आहे, स्त्री सक्षम झाली आहे का, याचा विचार आपल्याला करायचा आहे। मी प्राचार्य डॉक्टर मीना प्रकाश कुटे आज SNDT विद्यापीठाच्या PVDT कॉलेज ऑफ एज्युकेशन फॉर विमेन, चर्चगेट, मुंबई येथे प्राचार्य म्हणून कार्य करत आहे। ज्या विद्यापीठात मी कार्य करते, आपल्याला कल्पना असेल, हे SNDT महिला विद्यापीठ महिलांसाठी आहे। हे महिलांसाठी स्थापन केलेलं विद्यापीठ शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 साली स्थापन केलं आहे। सुरुवात पुण्यापासून केली आणि नंतर मुंबईला हेड ऑफिस त्याचं स्थापन झाले। आज त्याच्या सर्व दूर शाखा आहेत, 3 ठिकाणी हेड ऑफिस आहे, मुंबईला 2 ठिकाणी, पुण्याला 1 ठिकाणी। त्या विद्यापीठाचं आमचं गीत आहे, संस्कृता श्री पराशक्ती, म्हणजेच अन एनलाइटन्ड वुमन इज अ सोर्स ऑफ इन्फायनाइट स्ट्रेंथ। ज्या स्त्रीला सबला म्हटलेलं आहे ती अबला कधीच नाही, असा विश्वास या महर्षी धोंडो केशव कर्वेंना होता आणि म्हणूनच त्या काळात 1913 साली जपानला जाऊन त्यांनी तिथली पहिली विमेन्स युनिव्हर्सिटी पाहिली आणि त्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये सुद्धा स्त्रियांच्या शिक्षणासाठी एक विद्यापीठ असावं स्वतंत्र, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यामुळं त्या काळामध्ये त्यांनी स्त्रियांसाठी SNDT विद्यापीठाची, म्हणजे पहिलं फर्स्ट इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी, दक्षिण पूर्व आशियात आणि भारतामध्ये पहिलं विद्यापीठ स्थापन केलं। त्या प्रार्थनेमध्ये असं म्हटलेलं आहे बघा, हम नहीं है दीन कहता कौन हम अबला, है सबल संस्कृती हमारी हम सभी सबला। या सबला स्त्रिया खरंच आहे का? महिला सक्षमीकरण मग कशासाठी? 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन, आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक महिला दिन आपण का साजरा करतो? मग आज महिलांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं आहे का, याचा विचार आज आपण करणार आहोत। सक्षमीकरण, सक्षम बनवणं, म्हणजेच असं म्हणतात बघा, प्रत्येक मानव जन्माला येतो ना त्यावेळेला तो स्वतंत्र असतो। जन्माला येतो तेव्हा स्वतंत्र असतो, हळूहळू त्याला विरोध होत जातो। म्हणजे त्याला जेव्हा जेव्हा विरोध होतो तेव्हा त्याला कळतं की आपण पारतंत्र्यात आहोत, आपल्याला मनाप्रमाणे करता येत नाही, वागता येत नाही, जगता येत नाही, म्हणजेच पारतंत्र्याची जाणीव होते। आणि मग तसं पाहिलं तर भारतीय संविधानानं मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि या संविधानामधल्या जेव्हा मानवाच्या मूलभूत अधिकारांवर गदा यायला लागते, अधिकाराचं हनन होतं, असं मानवी हक्क कायदा सांगतो आणि ही जाणीव, या ह्युमन राईट्सची जाणीव जेव्हा मानवाला होते, स्त्रियांना होते, ती जाणीव जागृती होणे म्हणजे सक्षमीकरण करणे होय। स्त्रिया सबला झाल्या पाहिजे, स्त्रिया सक्षम झाल्या पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे हे सक्षमीकरण कशासाठी, त्या का सबला व्हाव्यात, त्यांना स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचं हवं, तर नैसर्गिकरित्या जे अधिकार दिलेले आहेत, जो हक्क दिलेला आहे, त्या हक्काचं त्यांना अवलंब करता यावा, आचरणात उपयोग करता यावा, नैसर्गिक हक्काची जाणीव त्यांना व्हावी, कायद्याचं ज्ञान त्यांना व्हावं, हे सगळं शिक्षणानं शक्य आहे। आणि सन्मानानं जीवन या समाजामध्ये जगता यावं हे देखील त्या ठिकाणी अपेक्षित आहे। राष्ट्र निर्मितीसाठी त्यांचा देखील प्राचीन काळापासून सहभाग होत आलेला आहे, त्यामुळे त्यांचा देखील सहभाग व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे नैसर्गिक अधिकार असेल, राष्ट्र निर्मितीसाठी त्यांचा उपयोग असेल किंवा मानवी हक्कांचं संरक्षण व्हावं यासाठी असेल, भारतीय संविधानानं दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता
हे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा तिला खऱ्या अर्थानं उपयोग व्हावा अशा तऱ्हेचं संरक्षण करण्यासंबंधीची जाणीव म्हणजे सक्षमीकरण, सबलीकरण असं आपल्याला म्हणता येईल. परंतु आपल्याला असं दिसतं की प्रत्येक स्त्री ही जन्मापासूनच पिता, पती, पुत्र यांच्या आज्ञेखाली ती जगत आली. कुमारिका असते तोपर्यंत पित्याच्या छत्राखाली ती जगत असते, त्यांच्या आज्ञेत तिला राहावं लागतं. लग्न झाल्यानंतर पती आज्ञा तिला मानावी लागते आणि कदाचित प्रौढ होते, अडल्ट होते, त्यावेळेला तिला पुत्र तिचा सांभाळ करण्याची जणू काही जबाबदारी घेतो. मग ती खऱ्या अर्थानं स्वतंत्र आहे का असा प्रश्न माझ्या मनासमोर नेहमीच येतो. खरं पाहिलं तर विमेन आर ऑफ द ग्रेटेस्ट ॲसेट्स इन अवर इंडियन सोसायटी. दे आर इक्वल टू मेन इन ऑल आस्पेक्ट्स. सर्वच क्षेत्रात स्त्रिया या इक्वल आहेत, माणसाच्या बरोबरीनं काम करणाऱ्या आहेत. आणि त्यामुळं परमेश्वराने या स्त्रीला एक गॉड गिफ्ट दिलेली आहे आणि ती म्हणजे काही गिफ्ट्स दिलेले आहेत, जन्मजातच दिलेले आहेत. त्या गिफ्ट्स कोणत्या आहेत? कंपॅशन, ज्याला आपण दया, सहानुभूती म्हणतो, एक हळवं मन म्हणतो, ते टेंडर हार्टेडनेस, कोमल नाजूकपणा किंवा सहृदयी म्हणतो आपण तिला, आणि केअरिंग नेचर, काळजी व ती कन्सर्न फॉर अदर, संबंधात जगण्याचा तिचा स्वभाव असतो. आणि त्यामुळं या स्त्रीला कुठल्याही प्रकारे तिच्यावर सामाजिक, भावनिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय कुठल्याही प्रकारचा अन्याय तिच्यावर होऊ नये यासाठी सक्षमीकरणाची आवश्यकता आहे. मला प्रश्न पडतो की मी कशी घडत गेले असा जेव्हा मी विचार करते त्यावेळेला दुर्दैवानं मला सांगावं लागते आजच्या तरुणांसमोर. आज तरुणांसाठी आपण तरुण, तरुणी, युवक, युवती, आबालवृद्ध सगळ्यांसाठीच ही आवश्यकता आहे. कारण आपण आजूबाजूला जे बघतोय वर्तमान परिस्थितीमध्ये ते वातावरण अतिशय भयानक आहे. आणि या भयानक वातावरणामध्ये जेव्हा मी विचार करते की समजा मी शिक्षण घेतलं नसतं तर आज मी कुठल्या अवस्थेत राहिली असते. मित्रांनो, मला सांगावंसं वाटतंय, 12वीत असताना माझं लग्न झालं. एका DED झालेल्या प्राथमिक शिक्षकाशी माझं लग्न झालं. 12वीला मी माझ्या केंद्रामध्ये, नंदुरबार केंद्रामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. शिकण्याची खूप इच्छा होती, पण 9 भावंडांमधली मी तिसरी. 5 बहिणी, 4 भाऊ, वडील, म्हणजे गरिबी आमच्या 5वीला पोचलेली. आणि असं असल्यामुळे जरी हुशार असलो तरी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आईच्या मनामध्ये आलं 17व्या वर्षी 18व्या वर्षी लग्नाचा विचार झाला आणि एका प्राथमिक शिक्षकाशी मी वाईट झाले. कुटुंबात आले त्यावेळेला माझ्या सासरी जवळजवळ 12 ते 15 लोक होते. एकत्र कुटुंबामध्ये माझ्या सासूबाई निरक्षर होत्या, पण सासरे मात्र आदर्श शिक्षक होते, मुख्याध्यापक होते. आणि त्यांच्या मनामध्ये आपल्या सुनेला शिकवणं हा त्यांचा हेतू होता. एकच अट होती की घरातलं करून सगळं सांभाळून तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल असा एक विचार होता. आणि 12वीत लग्न झालेली मी, त्यानंतर मी DED केलं. DED करून प्राथमिक शिक्षिका बनले. DEDला देखील मी केंद्रात पहिली आले. घर संसार सांभाळून एकत्र कुटुंबात राहून, सासूबाई होत्या, सासऱ्यांची आई होती, मावशी होती, खूप मोठी फॅमिली होती माझी. माझ्या नणंदबाई एक आणि हे 3 भाऊ. या सगळ्यात मी मोठी सूनबाई, मोठी स्नुषा. सांगायला काही त्यात मला कमीपणा वाटत नाही, कारण आज जर माझ्या गावी, मी धुळ्याची एकूण, दोंडाईची हे माझं माहेरगाव, पण या धुळे शहरामध्ये जर आज विचारलं, आज ते धुळे शहर म्हणजे आपल्या वंजारी समाजामध्ये जर विचारलं मीना कुठे कोण आहे म्हणून, तर मला असं वाटतं ते अभिमानानं सांगतील एवढं तरी नाव निश्चितच मी कमावलेलं आहे. आणि त्यामुळे DEDला फर्स्ट आले. कमवा आणि शिका या बेसवर मग ग्रॅज्युएशन केलं. BA इंग्रजी झाले, BEd झाले, MA झाले, MAd झाले. करता करता मी प्राथमिक शिक्षिकेची ज्युनियर कॉलेजला सर्व्हिसला लागले. ज्युनियर कॉलेजला अखंड सर्व्हिस चालू, म्हणजे 1980 पासून माझा प्रवास सुरू झालाय शिक्षणाचा. आजता गायत तो अखंड चालू आहे. आणि आजीवन असीम धाराचं व्रत मी शिक्षिकेचं म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि हेच कार्य करत असतानाच जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, चढ उतार बरेच आलेले आहेत. ते चढ उतार मी ओघाने सांगेन. पण सांगायचं तात्पर्य, फार प्राचीन काळी वैदिक काळामध्ये ब्रह्मवादिनी स्त्रिया होत्या. जेव्हा मी इतिहास पाहिला शिक्षणाचा त्यावेळेला मला असं लक्षात आलं की वैदिक काळामध्ये जर गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, विश्वंभरा, घोषा, सुलभा या विदुषी होऊन गेल्या, मग मात्र गुप्त काळात दुय्यम स्थान किंवा स्त्रियांचं स्थान का खालावत गेलं, का हरवत गेलं, स्त्रियांचं जीवन का बदलत गेलं, तर अनेक आक्रमणं झाली. त्यानंतर गुप्त काळानंतर मग आपल्याला दिसेल की मुस्लिम आक्रमणं झाली आणि मनुचा काळ आला आणि कुठेतरी स्त्रियांचं म्हणजे शिक्षण किंवा स्त्रियांचं स्थान हे दुय्यम होत गेलेलं आहे. स्त्रियांचा दर्जा दुय्यम होत गेला. इंग्रजांच्या काळामध्ये मग शिक्षणाची द्वारं पुन्हा खुली झाली. आणि मग धन्यवाद देते मी त्या सावित्रीला, त्या सावित्रीच्या लेकी आम्ही
आद्य क्रांतिकारक युगप्रवर्तक अशी महात्मा फुलेंची सावित्री, की जिच्यामुळे आज आम्ही सगळे आहोत. आणि त्यामुळे आज स्त्रिया कुठेही कमी नाही, परंतु त्यांचं प्रमाण जर बघितलं तरी फार अल्प आहे. आपल्या समाजाचं जर बघितलं, मला असं वाटतं ते पण नगण्य आहे. आणि आजही ग्रामीण भागामध्ये कष्टकरी स्त्रिया मला बघायला मिळतात. आणि त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला काही करता येईल का? त्यांच्यासाठी आपल्याला शिक्षणाची कास ते कसे धरतील याचा विचार आपल्याला करता येईल का? असा एक सारखा मनामध्ये विचार येतो. आणि मग प्रश्न पडतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणाले होते, आय मेजर द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वीमेन हॅव अचीव्ड. ज्या समाजामध्ये स्त्रियांची प्रगती पाहून, स्त्रियांनी केलेली प्रगती पाहून त्याचा दर्जा ठरवला जातो. समाज असो, देश असो, राष्ट्र असो, या देशामध्ये, राष्ट्रामध्ये जर प्रगतीचं मूल्यमापन करायचं असेल तर स्त्रियांच्या शिक्षणावर, कारण आपल्याला माहिती, गांधीजी म्हणतात, सगळेच म्हणतात, एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं. आणि त्यामुळे या कुटुंबाला शिक्षण देणारी, अर्थात अशा अनेक अशिक्षित स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत की ज्यांची मुलं उच्च पदस्थ अशा पदांवर पोहोचलेले आहेत. त्यामध्ये त्यांचा जो एक कार्यतत्परता म्हणा, सेवा म्हणा, सेवाभाव म्हणा, सॅक्रिफाईस म्हणा, हे सगळं समर्पण अवलंबून आहे. स्वतःला समर्पित करून आपल्या मुलांना घडवण्याचं कार्य अशा अनेक मातांनी केलेलं आहे. हा देखील आपला गौरवशाली इतिहास आहे. आपल्या गौरवशाली इतिहासामध्ये आदर्श माता जिजाऊ ते समाजसुधारक, क्रांतिज्योती, आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका, तिच्या लेकी आम्ही, असं जी म्हणते मी, कारण तिचं मोठं योगदान आहे. तिच्यामुळे आज आपण आहोत. आणि त्यामुळं अगदी आज अंतराळामध्ये, म्हणजे खेळ, क्रीडा असेल, असं कोणतं क्षेत्र आहे, राजकारण असेल, इंदिरा गांधींपासून तर प्रतिभाताई पाटील, या सगळ्या आपल्या अभिमानाच्या गोष्टी आहेत. आणि सानिया मिर्झा, कल्पना चावला, सायना नेहवाल, मेरी कॉम, पीटी उषा, किती म्हणून नावं सांगू मी, या सगळ्या आहेत. त्याच्याचबरोबर आपल्याला सांगावं लागतं ते आजच्या समाजसुधारक स्त्रिया सुद्धा. मग ती सुधामूर्ती असेल, सिंधुताई सपकाळ असतील, राणी बंग असेल, यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही. आणि हा इतिहास भारताला म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली. परमपूज्य भगवान बाबांना स्मरून मी सांगते की आपण ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतो, विठुरायाला माऊली का म्हणतो. विठू माऊली असेल, ज्ञानेश्वर माऊली असेल, किंवा अंमळनेरचे पांडुरंग सदाशिव साने गुरुजी असतील, ज्यांनी श्यामची आई लिहिली आणि त्या आईनं जसं साने गुरुजींना घडवलं, अशा अनेक आया आपल्याला दिसतील. साधनाताई आमटे, बाबा आमटेंच्या मिसेस, आणि प्रकाश आमटे, मंदाताई आमटे, यांचं कार्य सुद्धा आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. अशा अनेक स्त्रिया, अशा अनेक, ज्याला म्हणून आपण वाहून घेतलेल्या, आजीवन आपलं व्रत एक वसा म्हणून ज्यांनी जगलं, अशा स्त्रियांना स्मरून मला असं वाटतं आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि तरुणांनी त्यांच्यापासून खूप काही शिकलं पाहिजे. तरुणींनी कोणत्याही प्रकारच्या संकटाला न घाबरता, न डगमगता, आपल्या संकटातून मार्ग हा म्हणजे हिंदाळत किंवा मार्ग चोखत जाणं, मार्ग जोखत जाणं, मार्ग शोधत जाणं, हे कार्य आपलं चालूच ठेवलं पाहिजे. शिक्षणाच्या संस्काराचा ध्वज उचलून धरणं हे आपलं कार्य आहे. त्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात. मला असं वाटतं प्रेम, ज्ञान, शक्ती, या 3 गुणांचा विकास प्रत्येकाचा झाला पाहिजे. ज्या व्यक्तीमध्ये, ज्या स्त्रीमध्ये, ज्या मानवामध्ये म्हणूया आपण, प्रेमाचा, ज्ञानाचा आणि शक्तीचा विकास झाला असेल तर ती व्यक्ती नक्कीच, मला असं वाटतं, एक मानव असते, माणूस असतो तो एक प्रकारचा. कारण प्रेम जर असेल तर त्याचा हृदयाचा विकास झालेला असतो. आणि हृदयाचा विकास ज्याचा झालेला असतो, ती माणसं आपल्या कुटुंबाला, आपल्या देशाला, आपल्या समाजाला एक कुटुंब समजतात. हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, ही भावना त्याच्याच मनात रुजते ज्याच्या मनामध्ये प्रेम रुजत असतं. प्रेम ज्याला म्हणतो पनपत आहे, हृदयामध्ये प्रेम तेवत असतं. आणि म्हणूनच आजच्या या कोविड-19च्या युगामध्ये, किंवा आज जी भयानक परिस्थिती संपूर्ण जगावर आलेली आहे, या परिस्थितीतून मार्ग काढताना आपल्याला अनेक सामान्य माणसं सुद्धा फार मोठं कार्य करताय. आपल्याजवळ असलेली शिदोरी, आपल्याजवळ असलेली तुटपुंज जे काही असेल ते दान करून लोकांना मदत करणं, याचा जो जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, सौहार्द दिसतंय, ते केवळ त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेमामुळे, प्रेमाचा विकास झाल्यामुळे, हृदयाचा विकास झाल्यामुळे. हा हृदयाचा विकास माणुसकीसाठी अत्यंत आवश्यक आहे. दुसरं म्हणजे ज्ञानाचा विकास, बुद्धीचा विकास. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, असं जे म्हटलेलं आहे, या सरस्वतीची जी आपली देवता आहे, शारदा माता आहे, ही आपल्याला प्रसन्न जर झालेली असेल, ज्ञान जर मिळालेलं असेल, तर ज्ञानाने आपण कोणती श्रद्धा आहे आणि कोणती अंधश्रद्धा आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, या विचारांचा
योग्य किंवा सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून आपण आपलं कर्म करीत राहणं. म्हणजे गीतेत म्हटल्याप्रमाणे जे म्हणतो आपण, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपलं कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहणं. मला असं वाटतं आपल्याला त्याचं फळ न कळत मिळतं आणि मला त्याचा अनुभव आहे. मला असं वाटतं परमेश्वरानं 1999 साली, माझं लग्न झालं 1980 मध्ये, 1999 साली माझे मिस्टरांना पण, मी ते DED झालेले होते, त्यांना सुद्धा मी माझ्याबरोबर शिक्षणाच्या धारेमध्ये आणलं. मी म्हटलं मी कॉलेजला जाते, मी शिक्षण घेतेच, मला आपण सोडायला येतात. अगदी सायकलवर 9-10 किलोमीटर अंतरावर असलेलं कॉलेज माझं. सकाळी कॉलेज करायचं, दुपारी शाळा करायची आणि संध्याकाळी घर सांभाळायचं. असा माझा तिहेरी एक जबाबदारी, चाकोरीबद्ध असं जीवन माझं चाललं होतं. आणि त्यामध्ये 1999 साली ज्या दिवशी माझा सेट परीक्षेचा निकाल लागला, सेट उत्तीर्ण झाले, त्या दिवशी 8 मार्च 1999ला परमेश्वरानं माझ्या मुलांचं पितृछत्र हरवलं. मिस्टर कुठे गेले? मोठा आघात झाला. परंतु त्या आघाताला जर मी डगमगले तर तत्वज्ञान मी केवळ अभ्यासलं, ते तत्वज्ञान आचरणात आणण्याची जबाबदारी माझी आहे हे मला समजून घ्यावं लागलं. मी जर कोलमडले, मी जर कोलॅप्स झाले तर त्यांचे वृद्ध माता पिता, त्यांचे भावंड, माझी मुलं, माझ्या माहेरची जबाबदारी 9 भावंडांची, या सगळ्या गोष्टींना मी कशी सक्षमपणे तोंड देणार असा विचार माझ्या मनी यायला लागला. आणि त्यामुळं कुठेतरी शिक्षणाने बुद्धीचा विकास होऊन तत्वज्ञान केवळ सांगण्यासाठी नाही तर ते आचरणात आणण्यासाठी असतं, हा मला एक अनुभव मिळालेला आहे. आणि मग मला असं वाटतं की मी कुठेही मागे वळून पाहिलं नाही. मग मी DED होते, प्राथमिक शिक्षिका होते, नंतर मी माध्यमिक शिक्षिका झाले, मी कनिष्ठ महाविद्यालयात, ज्युनियर कॉलेजला 1988 साली त्याच संस्थेमध्ये मला पदोन्नती मिळत गेली आणि एक प्रकारे माझ्या संस्थेनं माझा सन्मान केला. मला कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीची लेक्चरर म्हणून, कारण मी थ्रूआउट मेरिट होते, अभ्यासामध्ये कुठेही प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द, परिश्रम, चिकाटी याला मी कधी हे केलं नाही, कधी खंत केली नाही, त्याच्यामध्ये कुठली त्रुटी आणली नाही. वाटेल ते झालं तरी पहाटे रात्री 2ला बसायचं, 2 ते 4 एवढीच वेळ मला अभ्यासाला मिळायची. कारण त्यावेळेला माझ्या 2 खोल्यांच्या घरामध्ये 14-15 माणसं जिथं राहतात अशा घरामध्ये माझा संसार होता आणि त्यामध्ये मला वेळ केव्हा मिळणार. आणि त्यामुळे 2 ते 4 ही अभ्यासाची वेळ. मी विद्यार्थ्यांसाठी सांगते खास, की कुठेही आपण कारणं सांगतो, वेळ नाही मिळत, पण वेळ काढावा लागतो, काढला की तो प्राप्त होतो. आणि मग ह्या 2 तासाचा माझा अभ्यास मला BA इंग्लिश, MA इंग्लिश, BEd असेल, MAd असेल, MPhil असेल, PhD असेल, हे सगळं करण्याला मला कारणीभूत ठरला आहे. आणि हे यश मिळत गेलं. ज्युनियर कॉलेजमधून मी MAd झाले, त्यावेळेला विद्यार्थिनींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आल्याबरोबर मला त्या ठिकाणी BEd कॉलेजला लेक्चरर म्हणून, इंग्रजीची व्याख्याता म्हणून मला नेमणूक माझी झाली. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये धुळ्याला नेमणूक झाली. 16 वर्ष तिथे जॉब केल्यानंतर मला अनेकांनी, माझे हितचिंतक होते, माझे गुरु होते, त्यांनी सांगितलं की प्राचार्य म्हणून तुम्ही कार्याला, त्या पदाला योग्य असताना आणि आपण सक्षम असताना आपण तिथे का इंटरव्ह्यू देत नाही किंवा तिथे जात नाही. आणि म्हणून मी SNDT विद्यापीठामध्ये ॲप्लिकेशन केलं होतं आणि तिथे पुन्हा इंटरव्ह्यू दिला आणि 2009 ते आज तागायत मी त्या पदावर कार्यरत आहे. आणि तिथे देखील अनेक पदं भूषविली. मग NAACची असेल, NAACवर मी एक कोऑर्डिनेटर म्हणून आहे, मी NCTची मेंबर आहे, मी विद्यापीठाच्या आदरणीय कुलगुरू मॅडम, माझ्या ज्या गुरु आहेत प्रोफेसर शशिकला वंजारी मॅडम, यांनी मला अतिशय कामाच्या संधी दिल्या आणि त्या कामाच्या संधीमुळेच कुठेतरी माझ्या कामाचं मूल्यमापन त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच मला 1.5 वर्ष जवळजवळ एक अतिरिक्त कार्यभार म्हणून कुलसचिवांचा पण दिला आणि तीही जबाबदारी मी प्राचार्य पदाबरोबर सांभाळली. आणि अशा तऱ्हेनं आज कार्य सुरू आहे. मी माझ्या विद्यापीठाच्या सोसायटीची अध्यक्षा देखील आहे. हा माझा परिचय मी इथं सांगण्यासाठी हेकत नाही. मी विद्यार्थ्यांना सांगते की अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेली मी, 9 भावंडांमधली मी, दोंडाईच्या सारख्या खेड्यामध्ये जिथे 7वीचं फायनलचं, 10वीचं आणि 12वीचं सेंटरही नव्हतं, नंदुरबारला परीक्षा द्यायला मला जावं लागलं होतं त्या काळामध्ये. आणि अशा ठिकाणी मी कार्य करून, DEDला देखील मी एकत्र कुटुंबामध्ये जन्माला येऊन, एकत्र कुटुंबामध्ये माझं लग्न झालं, सासर होतं माझं तिथे आणि त्या एकत्र कुटुंबामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी अभ्यासाची, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आणि या परिस्थितीला जर बदलायचं असेल, या सगळ्या कुटुंबाला जर वर आणायचं असेल, कारण माझं सगळं कुटुंब अशिक्षित होतं, आज मात्र सगळे शिक्षित आहे, आज सगळ्यांना मी हे केलेलं आहे. आणि त्यामुळे या शिक्षित करायचं असेल या कुटुंबाला तर आपल्याला कुठेतरी त्याग, समर्पण करावं लागेल, त्याशिवाय त्याला पर्याय नाही
हे लक्षात आलं आणि त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगते की संकटांना न घाबरता न डगमगता आपण आपलं कार्य करत राहा, परिश्रम करत राहा, त्याला यश नक्की मिळतं. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम असं म्हटलं जातं आणि म्हणून अपयशाला घाबरू नका. असे अपयश अनेक ठिकाणी येतात, परंतु त्या अपयशातून आपण जर शिकलो नाही तर मग ती चूक आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. ज्ञान आणि बुद्धीचा विकास जसा होतो तसं मी शक्तीद्वारा शारीरिक विकास अत्यंत आवश्यक आहे हे देखील आपल्याला माहिती. हेल्थ इज वेल्थ असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे माझी विद्यार्थी मित्रांना, तरुणांना एकच विनंती असेल, कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कुठल्याही प्रकारच्या, ज्याला छंद म्हणतो, सवय म्हणतो, ती सवय हॅबिट्स करू नका. कुठल्याही गोष्टीची लत किंवा ज्याला सवय म्हणतो त्याच्याशिवाय मला होतच नाही, ॲडिक्ट हे होऊ नका अशी मला आपल्याला नम्र विनंती असेल. कारण आज दिसतं मला मुलांपेक्षा मुली, जवळजवळ 45% मुली आज शिक्षण प्रवाहात आहे, उच्च शिक्षण घेणार आहेत. परंतु या मुली मुलांपेक्षा जरी कमी असल्या तरी त्या मुलांपेक्षा नक्कीच ब्रिलियंट आहेत, टॅलेंटेड आहेत आणि ह्या मुली कुठेही मेरिट लिस्टमध्ये मागे नाही, त्या पुढेच असतात. मग ह्या मुली जर असतात मग पुढे आपल्या या मुली जातात कुठे, तर 10वी नंतर पुष्कळ ड्रॉपआउटचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे अजूनही 50% समाज, 50% तरुणी, 50% महिला या शिक्षणापासून वंचित आहे. पाकिस्तानी महिला आपल्याला सगळ्यांना माहिती, पाकिस्तानची ती मुलगी मलाला युसुफजाई, हिचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, नोबेल पारितोषिक विजेती. ही नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफजाई आपल्या समाजासाठी, स्त्रियांना शिक्षणासाठी, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यामुळेच तिला किती तिच्यावर अत्याचार झाले, अन्याय झाले, परंतु ती न डगमगता आपलं कार्य करीत राहते. एक मुस्लिम मुलगी आपल्या इतक्या लहान वयामध्ये जर आपलं कार्य सोडत नाही तर मला असं वाटतं आपण देखील आपलं कार्य सातत्यानं, जिद्दीनं, चिकाटीनं करत राहावं. असं स्त्रीला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी बहीण असते, मुलगी असते, सून असते, पत्नी असते, काकी असते, मामी असते, आत्या असते, मैत्रीण असते, सखी असते, आजी असते. आज माझा आजीचा प्रवास सुरू झाला आहे. मला 2 मुलं आहेत आणि दोन्ही मुलगे मॅरिड झालेले आहेत, 3 नातवंड आहेत. या सगळ्यांमध्ये कुठेतरी मी स्वतःला हरवल्यासारखं वाटतं. प्रारब्ध पूर्वसंचित असं असेल का की मला 20 वर्षाचा संसार झाला माझा आणि सगळं काही ताटावरून उठून जावं, भरल्या ताटावरून उठवून द्यावं परमेश्वराने, कुठेतरी माझं चुकलं का असं देखील मी मनाला विचारते. जर अध्यात्म असेल तर मी काय पाप केलं होतं तर असं जीवन माझ्या वाट्याला आलं, असा प्रश्न मला मनामध्ये येतो. परंतु हा प्रश्न जर मला टाळायचा असेल, माझं पूर्वसंचित, कदाचित माझा भविष्यकाल असेलच पुनर्जन्म, तर तो चांगला व्हावा यासाठी मी कुठेही सत्कर्म सोडणं टाळलं नाही. आपलं कार्य करत राहणं, अखंड कार्य करत राहणं हे आपलं काम आहे. स्त्रियांना असं म्हणतात की एका हातात बांगड्या घालते आणि एका हातात घड्याळ घालते. स्त्री एका हातात घड्याळ घालते कारण ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करते आणि त्यामुळे ते बरोबर आहे, आणि दुसऱ्या हातात बांगड्या हे शांतीचं प्रतीक आहे. ती अत्यंत सहनशील आहे. सर्व प्रकारचं, मुलांचं, पतीचं, घरातल्या सगळ्या घटकांचं जो काही रोष असेल तो सुद्धा पोटात सामावून घेणं, घरी, दारी, नोकरीच्या ठिकाणी होणारे अपमान रिचवणं, पचवणं हे तिच्या क्षमतेमध्ये असते. ती शांत राहून सगळं कार्य करत असते आणि त्यामुळे अशा स्त्रीला आपला सलाम असला पाहिजे. निर्भय समाज उभारणीसाठी आपल्याला अनेक निर्भया तयार कराव्या लागतील आणि ह्या निर्भया, मला असं वाटतं काही पालक आपली मुलगी एखादी मौल्यवान वस्तू जी असते कडिकुलपात बंद करून ठेवावी, म्हणजे जर बर्ड इन गोल्डन केज असं जर ठेवत असतो आणि त्याला असं वाटतं की मी स्त्रीला सुरक्षित ठेवलंय, माझ्या मुलीला मी सुरक्षित ठेवलेलं आहे, पण बंदिस्त केलेलं असतं ॲक्च्युअली त्यांनी. तर असं बंदिस्त नकोय, तिला इतकी कणखर बनवा. आपली मुलगी असेल, आपली सून असेल, आपल्या घरातली आपली बहीण असेल, हुसोएव्हर शी मे बी, तिला इतकं कणखर बनवा की या जीवनामध्ये कितीही संकट येऊ दे, या संकटांना तोंड देण्यासाठी ती समर्थ बनली पाहिजे. MHRDने, UGCने, कॉलेजेसनी आता विविध सेलची स्थापना महाविद्यालयांमधून करण्यास कंपल्शन केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती. मग ते अँटी रॅगिंग कमिटी असेल, विमेन हॅरॅसमेंट फॉर प्रिव्हेन्शन फ्रॉम हॅरॅसमेंट, अशा तऱ्हेचे सेल्स स्थापन करायला सांगितलेले. पण याची जाणीव तिला आहे का? तिला जर कोणी त्रास दिला तर त्याची तक्रार करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे का? किंवा जुडो कराटेचं स्वसंरक्षण घेऊन ती समर्थ बनली आहे का, याचाही विचार त्या स्त्रीला करावा लागेल. म्हणजे आपल्याला माहिती की नोबडी इज परफेक्ट, पण प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते सुप्त गुण असतात, अनेक प्रकारची कौशल्य असतात. अगदी निरक्षर माणसामध्ये सुद्धा खूप कौशल्य असतात असं आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीला स्वतःला ओळखता आलं पाहिजे.
स्वतःला ओळखणं म्हणजे कोहम पासून प्रवास सुरू होतो. तो जन्माला येतो ना त्यावेळेला तो रडतो, कोहम कोहम करतो, कोण मी. आणि मग आयुष्यभर त्याचा प्रवास आहे सोहमपर्यंत. तो मीच, तो तूच. अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी याचा शोध जर घ्यायचा असेल तर मला माझ्यामधलं स्वत्व ओळखता आलं पाहिजे. आणि मग स्वत्व आणि सत्व न गमावता निर्भयपणे अत्यंत ताठ मानेनं जीवन जगण्यास आपण आपल्या तरुणांना, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना घडवू शकतो. निर्णय क्षमता जर योग्य असेल तर मला असं वाटतं मार्ग सुद्धा योग्य होता. आणि शिक्षणाद्वारे स्वतःचा विकास करण्याचं सामर्थ्य प्राप्त होत असतं. तो शिक्षणाद्वारे विकास प्राप्त करण्याची बुद्धी या सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माण होत असते. आणि त्यामुळे माझं एकच म्हणणं असेल प्रत्येकाला की बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवत असताना जीवनाचे 3 डोमेन्स आहे, असं म्हणतो 3 प्रकारचा विकास प्रत्येक विद्यार्थ्याचा, प्रत्येक व्यक्तीचा आवश्यक असतो. ज्याला म्हणतो आपण की ज्याला बौद्धिक विकास म्हणतो किंवा क्रीडा कौशल्यात्मक विकास म्हणतो. हे तर होतात ज्ञानाच्या दृष्टीनं आणि क्रीडा कौशल्याच्या दृष्टीनं, परंतु त्याच्याचबरोबर भावनिक विकास होणं गरजेचं आहे. ज्याचा भावनिक विकास झालेला असतो ना तो आपल्या कुटुंबातल्या आईला, आजीला, आपल्या घरातली मोठी मंडळी, वृद्ध मंडळी यांना आयुष्यात कधी, मग ती सासरची असो माहेरची असो, वृद्धाश्रमाची वाट दाखवत नाही. वृद्धाश्रमाची वाट जिथे दाखवली जाते तिथे आपल्याला म्हणता येतं की मूल्यांचा इथे ऱ्हास झालेला आहे. आणि मूल्याधिष्ठित जर समाज नसेल तर ती पिढी बेकार आहे असं मला म्हणावं लागतंय. ज्या देशामध्ये जास्तीत जास्त वृद्धाश्रमांची स्थापना होते तो देश मला असं वाटतं अधोगतीच्या मार्गावर आहे असं म्हणावं लागतं. मला ऐकून आनंद होतो की एकाही शेतकरी मुलाचे आई वडील वृद्धाश्रमात नाही. वृद्धाश्रमात कोण दिसतं मला? डॉक्टरांचे आई वडील, इंजिनियर्सचे आई वडील, वकिलांचे आई वडील. ज्यांनी मुलांना एवढं मोठं केलं त्या मुलांना आपल्या आई वडिलांना सांभाळायला वेळ नाही. वृद्धाश्रमाची वाट दाखवतात त्यांना. ही वृद्धाश्रमाची वाट दाखवणं कुठेतरी मूल्यांचा ऱ्हास होत चाललाय. मला मान्य आहे त्यांना वेळ नाही, परंतु जगणं कशासाठी? मग मी जन्माला आलो, माझ्या जन्माचा अर्थ काय? ज्याला जन्म झाल्यानंतर माझ्या जगण्याचा अर्थ काय, दिशा काय, हेतू काय हे जर कळलं नाही तर जगून मला फायदा नाही असं मला म्हणावं लागतं. आणि त्यामुळे मूल्यांचा आधार नसलेलं शिक्षण हे अपूर्णच राहतं. मानवी स्वरूप हे ज्ञानाची यांत्रिक रचना नसून ती मूल्याधिष्ठित रचना आहे. आणि त्यामुळे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भावनिक, शैक्षणिक इतके सगळे बदल जर घडवून आणायचे असतील तर त्यामध्ये मूल्यांवर आधारित ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मूल्याधिष्ठित समाज. आणि आपल्याला माहिती सगळ्यांना की व्हॅल्यूज कॅनॉट बी टॉट, दे शुड बी कॉट. आपल्या आचरणातून, आपल्या वर्तनातून आपण आपल्या घरातल्या कुटुंबियांवर, शिक्षक असेल तर विद्यार्थ्यांवर, समाजातला नेता असेल तर तो आपल्या फॉलोअर्सवर, अनुयायांवर अनुकरणाने ठसा उमटवतो. आणि ती मूल्य, आपला गुरु ज्या मूल्याधिष्ठित जीवनाचा अवलंब करतोय तेच मूल्याधिष्ठित जीवन आपले समोरचे अनुयायी असतील, मुलं असतील, कुटुंबातले घटक असतील किंवा विद्यार्थी असतील ते फॉलो करत असतात असा माझा ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळे भावनिक विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं मला म्हणता येईल. शेवटी शिकून विद्या विनयनं शोभते असं आपल्याला म्हणावं लागतं. जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणतोय बघा, कार्व्हरने असं म्हटलेलं आहे, एज्युकेशन इज द की टू अनलॉक द गोल्डन डोअर ऑफ फ्रीडम. स्वातंत्र्याचा हा सोनेरी दरवाजा जर उघडायचा असेल, याची फळं जर चाखायची असेल तर त्याच्यासाठी एज्युकेशन आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही असं मला म्हणावं लागतं. आणि देअर इज अ ब्रिलियंट चाइल्ड लॉक्ड इनसाइड एव्हरी स्टुडंट, हे कोलिन्सनं म्हटलेलं आहे. प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक ब्रिलियंट चाइल्ड लपलेला असतो. त्याला त्या सुप्त गुणांना चालना देण्याचं काम प्रत्येकाचं असतं. दगड सुद्धा आपल्याला शिकवण देऊन जातो. ठेच लागते, तो दगड म्हणतो अरे तुला दिसत नाही का बाळा, पाहून चल. हे जो दगड निर्जीव ज्याला म्हणतो आपण, तो सुद्धा शिकवतोय. तर आपण तर माणसं आहोत आणि त्यामुळे माणसाने प्रत्येकाला प्रत्येक वेळेला शिकवलं पाहिजे. म्हणूनच विवेकानंद असं म्हणतात, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हाइन परफेक्शन ऑलरेडी एक्झिस्टिंग इन मॅन. माणसामध्ये असलेल्या पूर्णत्वाचा विकास झाला म्हणजे शिक्षण झालं असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि ती मनाची मशागत करण्याचं कार्य आपलं आहे, समाजाचं आहे. मला असं वाटतं आपलं जे कार्य चाललेलं आहे समाजासाठी एक दिवस, ते त्याच्यासाठी आहे. आणि ते ज्ञानेश्वरांच्या म्हणण्याप्रमाणे हे हृदयीचे ते हृदयी, अंतरंगापर्यंत जाऊन पोहोचणं
हे कार्य जर होत असेल तर दॅट इज द रिअलायझेशन ऑफ सेल्फ. हे सेल्फचं रिअलायझेशन प्रत्येकाला होणं. संतांच्या मनामध्ये असलेला विचार हा नेहमी पवित्र असतो. तो पवित्र विचार जर आपण ग्रहण केला तर मला असं वाटतं आपल्याला आपल्या जीवनातलं जे ध्येय ठरवलं असेल ते ध्येय साध्य करण्याला कुठेही अडथळा येणार नाही. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, अ टीचर कॅनॉट टीच अनलेस अँड अंटिल ही कंटिन्यूज टू लर्न. अ लॅम्प कॅन नेव्हर लाईट अनदर लॅम्प अनलेस इट कंटिन्यूज टू बर्न इट्स ओन फ्लेम. एखादा दिवा त्याला स्वतःला जळत राहावं लागतं, त्याशिवाय दुसरा दिवा पेटवता येत नाही. तसंच शिक्षकाला सातत्यानं अध्ययन करावं लागतं. आजीवन तो विद्यार्थी असतो. शिक्षक असेल, शिक्षक म्हणजे नॉट ॲक्च्युअली टीचर हुसएव्हर टीचेस अस. या वातावरणातला, या आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये असलेला प्रत्येक घटक हा शिक्षक आहे, टीचर आहे. तो आपल्याला शिकवतो आहे. फक्त आपल्याजवळ सजग मन असलं पाहिजे. आपले कान डोळे हे सतत उघडे असले पाहिजे आणि उन्मुख होऊन तिकडे बघितलं पाहिजे. समुद्राची गाज ऐकायची असेल ना मित्रांनो, त्याच्याकडे पाठ फिरवून चालत नसतं. समुद्राकडे उन्मुख होऊन बघावं लागेल. विन्मुख होऊन जर तुम्ही उभे राहिलात, समुद्राची गाज, त्याच्या लाटांचा आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. आणि त्यामुळे ही गाज ऐकायची असेल तर आपल्याला उन्मुख होऊन राहावं लागेल. APJ अब्दुल कलामांनी म्हटलेलं होतं की स्वप्ने पहा, मोठी स्वप्ने पहा, परंतु ती स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. आपण नेहमी उच्च ध्येय ठेवावं आणि ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी मित्रांनो. आणि मग ड्रीम्स आर दोज हू डोंट लेट यू स्लीप. आपण म्हणतो छान गाढ झोप लागली आणि मग मस्त स्वप्न पडलंय, मी कुठेतरी घोड्यावरून चाललोय राजपुत्र म्हणून, मी कुठेतरी राजकन्या येते, परी येते स्वप्नातली आणि मला कुठेतरी, हे सगळं स्वप्न बेकार आहे. स्वप्न ते असतं जे आपल्याला झोपू देत नाही आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास ज्याच्या मनात येतो तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही, हा माझा ठाम विश्वास आहे. विल्यम जेम्स तत्वज्ञ, त्याने असं म्हटलंय की अनेक लोक कधीच पूर्ण प्रयत्नांनी धाव घेत नसतात. आपल्यामध्ये जे काही आहे, आपल्याजवळ जी काही सुप्त गुणांची एक शिदोरी आहे, त्या साऱ्यांची जोड स्वप्नांना द्या. त्या प्रयत्नातून ऊर्जा निर्माण होते आणि मग आपल्याला मिळालेलं यश पाहून आपणच थक्क होतो. थक्क झाल्याशिवाय राहत नसतो, हे लक्षात घ्या. आणि दुर्दैवानं म्हणता येईल की किंवा सुदैवानं म्हणता येईल की प्रत्येक माणूस जो यशस्वी माणूस आहे, आपण जर इतिहास बघितला तर या सगळ्या थोर क्रांतिकारक असतील, समाज सुधारक असतील किंवा देशभक्त असतील, हे सगळे कसे घडले? विपरीत परिस्थितीमध्ये. ज्यांना ॲडव्हर्स सर्कमस्टन्सेस असतात, विपरीत परिस्थिती असते, ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य घडवतात, प्राप्त करतात आणि आपली परिस्थिती बदलवण्याचं स्वप्न सत्यात साकारतात. आणि हे स्वप्न सत्यात साकारण्यासाठी आपल्याला प्रयत्न सोडून चालणार नाही. म्हणूनच जॉर्ज बर्नार्ड शॉचं उदाहरण मला आठवतं. ते नेहमी म्हणायचे की मी लहान होतो ना तेव्हा मी 10 पैकी 9 वेळा अपयश पचवलेलं आहे. लहान असताना 10 पैकी 9 वेळा अपयश पचवत गेलो आणि त्यामुळे मला दसपट जास्त काम करण्याची शक्ती प्राप्त झाली. आणि म्हणून जॉर्ज बर्नार्ड शॉ एक विनोदी लेखक, ह्युमरस रायटर म्हणून प्रसिद्ध झालेला आहे, हे आपण विसरून चालणार नाही. मग ते एडिसन असेल, बल्बचा शोध लावला, 200 पानी 400 वह्या त्यांना नोट्स काढायला लागल्या होत्या. मार खाल्ला त्यांनी बल्बचा शोध लावताना. आगगाडीच्या डब्यामध्ये, रेल्वेच्या डब्यामध्ये त्यांनी त्याचा प्रयोग केला आणि त्या प्रयोगामुळे त्यांच्या कानावर मार बसला होता. लोकांनी मारलं, त्यामुळे कानानं ऐकू येईना. परंतु तो एडिसन बल्बचा शोध लावला. लोक म्हणाले की 10,000 प्रयोग केले, इतक्या वह्या भरल्या. तो म्हणतो 10,000 चुकातून मी शिकलो ना, की 10,000 प्रयोगातून सिद्ध झालं की याद्वारे बल्बचा शोध लागत नाही, याद्वारे बल्बचा शोध लागतो. 10,001 वा प्रयोग जो होता त्याद्वारे हे सिद्ध केलं. हे सांगणारा म्हणजे किती माणसाची जिद्द आणि चिकाटी असावी, याच्यासाठी हे उदाहरण आपल्याला अतिशय उपयुक्त ठरेल. मग न्यूटन असेल, आईन्स्टाईन असेल, या सगळ्या लोकांच्या, जयंत नारळीकर आपले सायंटिस्ट घ्या, या सगळ्यांनी मूल्याधिष्ठित जीवन जगून विज्ञानाचा उपयोग केलेला आहे आणि आपलं ध्येय साध्य केलेलं आहे. एखाद्याला उडायला शिकवायचं असेल ना तर प्रथम उभं राहायला शिकवावं लागेल, मग तो चालायला लागेल, मग तो धावायला लागेल, मग त्याला उंचीवर कसं चढतात, चढण कशी चढतात हे शिकवावं लागेल. मनात आलं उड्या मारायला शिकलो असं चालणार नाही, नाहीतर मग तो पडायचा. तर सांगायला हे वाटतं की जनावरांचं पोर, आपल्याला माहिती आहे की जनावर कुठलंही, गाय असेल, बकरी असेल, शेळी असेल, मेंढी असेल, यांचं पिलू जन्माला आल्यानंतर काही तासातच चालायला लागतं. परंतु हा उपहास आहे की माणसाचं पोर जवळजवळ 25 वर्षाचं होतं
तरी पण ते स्वतःच्या पायावर उभं राहत नाहीये, शिक्षणाने सुद्धा उभं राहत नाही. असं जर शिक्षण असेल तर विनोबा भावेंच्या शब्दातच मला सांगावंच लागतं की शिक्षण आणि जीवन यांची फारकत झालेली दिसते. शिक्षणाची आणि जीवनाची सांगड ज्याला जोडता आली तो आपल्या वडिलांना नोकरीच्या ठिकाणी हजर करून घ्यायला कधीच नेत नाही. तो म्हणतो नाही बाबा, मी जाईन ना, मला येतं, मी शिक्षणाने साक्षर, नुसता साक्षर नाही झालोय, मी सुशिक्षित झालेलो आहे, संस्कारित झालोय, मला ते सगळं साध्य आहे. माझ्या दृष्टीनं मी 7 C's आयुष्यात पाळले. आणि ते 7 C's कोणते? सी, पैशाच्या दारिद्र्यापेक्षा विचारांचं दारिद्र्य हे अत्यंत घातक असतं. आणि म्हणूनच या 7 Cचा क्लॅरिटी ज्याला म्हणतो, आपलं जीवनामध्ये माझ्या जीवनात स्पष्टता असली पाहिजे. मला काय करायचंय, माझा जन्म कशासाठी झालाय, मी कोणतं ध्येय ठेवून जगलं पाहिजे आणि त्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी मी काय करायला हवं. दोष आणि दुर्गुण ही माणसाच्या जीवनातल्या प्रवासातली ओझी असतात. ती ज्याला टाकता आली त्याला जग जिंकता आलं. आणि म्हणूनच मित्रांनो, ही ओझी टाकून द्या, स्पष्ट असे ध्येय ठरवा, क्लॅरिटी ठेवा जीवनाची, आणि मग मला काय बनायचंय स्वतःचा निर्णय स्वतः घ्या आणि त्या क्लॅरिटीने ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा. कॉम्पिटन्स, दुसरा सी, क्षमता. या क्षमतेबद्दल सांगायचं म्हणजे मर्मर मुखोपाध्याय यांनी सोट अनालिसिस सांगितलेला आहे. सोट म्हणजे SWOT, S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेसेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी अँड T फॉर थ्रेट्स. ज्याला शत्रू संधो असं सुद्धा म्हणतात. क्षमता, त्रुटी, संधी आणि धोके, या 4 गोष्टी शत्रू संधो. तर या क्षमता आपल्यामध्ये काय, प्रत्येकात काही ना काही क्षमता असतात. त्या क्षमतांची जाणीव होणं महत्वाचं असतं. क्षमतांची जाणीव झालेली असेल तर त्या क्षमता परिपूर्ण करण्यासाठी, पूर्णपणे विकास करण्यासाठी आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचा पुरेपूर उपयोग करून समाजासाठी, देशासाठी त्याचा उपयोग करता आला पाहिजे. विधायक कामासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे. मग माझं कुटुंबच नव्हे, मीच नव्हे, तर माझं सगळं जग सुखी होणार. हे जग सुखी व्हावे अशी जी वामनराव पै यांची प्रार्थना आहे ती नक्कीच साध्य होते. ही जी अपॉर्च्युनिटी, ज्याला म्हणतो कॉम्पिटन्स म्हणतो, ती क्षमता म्हणतो, त्या क्षमतेची जाणीव आपल्याला होते. त्याच्याचबरोबर त्रुटीची सुद्धा जाणीव असली पाहिजे. कारण प्रत्येकामध्ये काही ना काही त्रुटी असतात, काही ना काही कमी असतात. आणि त्यामुळे ह्या त्रुटींना ओळखून त्याच्यावर त्या दूर करण्याचा, आय शुड बी एबल टू ओव्हरकम ऑल दोज विकनेसेस. त्या त्रुटींवर मला मात कशी करता येईल. मी जर शॉर्ट टेम्पर असेल तर मला तो माझा पटकन राग येणं हे मला कसं घालवता येईल. मी मनातल्या मनात 1 ते 10, 100 पासून उलटे नंबर मोजेल आणि मला कुठेतरी तो अविचार, ती अविचाराची वेळ, तो चुकीचा निर्णय घेण्याची वेळ ती टळून जाईल आणि मग माझ्यातला विकनेस, शॉर्ट टेम्पर्डनेस तो बाजूला होईल. आज आपल्याला दिसतंय, परवाच एक घटना घडली. चित्रपटात काम करणारा सुशांत यानं जी आत्महत्या केलेली, त्याचे जे प्रकरण किंवा त्याच्यावर चर्चा जी चालू आहे की माणूस तरुण इतका अविचारी बनतो का, इतका टोकाचा डिसिजन घेतो का, कशामुळे घेतो. तो कुठेतरी विकनेस आहे. आणि ते सहन करण्याची क्षमता जर त्याच्यामध्ये नसेल तर अशा तऱ्हेचं अविचाराचं पाऊल घेऊन आपण किती लोकांना दुःखी करतोय. माझ्या वडिलांचं काय होणार, माझ्या भावंडांचं काय होणार, माझ्या आईवडिलांचं काय होणार. माझ्यानंतर ते म्हणजे नैसर्गिक मृत्यू आला तर ती गोष्ट वेगळी, परंतु जेव्हा अशा तऱ्हेच्या घटना घडतात मन विषण्ण होतं. आणि कुठेतरी अजूनही आमच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटींना दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्याला म्हणतो SWOT, O अपॉर्च्युनिटी, संधी ज्या ज्या वेळेला येते. मित्रांनो, संधी ज्या वेळेला तुझी म्हणजे अपॉर्च्युनिटी नॉक्स द डोअर, when it knocks the door you should be able to open it and grab it, accept it. ती ऍक्सेप्ट करा. जी संधी मिळेल तिचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. जी संधी मिळेल ती घ्या. 2 गोष्टी होतील, एकतर यश मिळेल किंवा चूक जर झाली, तो निर्णय जर आपल्यावर उलटला तर त्याच्यातून एक अनुभव मिळतो, त्या चुकीतूनही आपल्याला शिकायला मिळतं आणि नंतर पुन्हा आपण कामाला लागूया, अशा तऱ्हेचा एक भाग. आणि चौथा जो म्हणत होतो थ्रेट्स, तेच म्हणजे तिसरा सी आहे तो कन्स्ट्रेंट्स, ज्याला आपण थ्रेट्स म्हणतो, भीती, फिअर किंवा ज्याला धोके म्हणतो. हे टेन्शन. निंदकाचे घर असावे शेजारी, आपली निंदा करणारे, आपला अपमान करणारे, आपल्याला मागे खेचणारे खूप आहे. जगामध्ये खेकड्याची प्रवृत्ती असलेली अनेक माणसं आहेत, पण ही असली ना, मला तर त्याच्यात आनंद वाटतो की असली ना आपण त्याच्यातून प्रगती करतो. कुणाला किती निंदा करू दे, मी त्या निंदेकडे, कारण मी त्यातली नाही. माझ्या मनाला जर कल्पना असेल की आपण स्वच्छ आहोत, आपण पारदर्शक स्फटिकासमान चरित्रवान आहोत, शीलवान आहोत, हे जर मला माहीत असेल तर मी कुणाच्या ताशेऱ्यांनी, कुणाच्या टोमण्यांनी किंवा कुठल्याही प्रकारच्या वाईट अशा
उपहासात्मक व्यक्तित्वाने मी स्वतःला हरवून बसणार नाही. चैतन्य निर्मितीसाठी या गोष्टी आवश्यक असतात आणि त्यामुळे कन्स्ट्रेंट, त्याला थेट फिअर हे घालवून द्या. भीती बिलकुल मनातून घालून टाका आणि एक प्रकारे आपण कॉन्सन्ट्रेशनला लागा. एकाग्रता हा चौथा सी आहे. योग, मनन, ध्यान त्याच्यासाठी आवश्यक आहे. 1 मिनिट का होईना सकाळी उठल्या उठल्या आपण कराग्रे वसते लक्ष्मी हा जो मंत्र आहे किंवा प्रार्थना आहे, ती प्रार्थना म्हणत असताना जर 1 मिनिट आपण शांत बसलो तर मला असं वाटतं मनन करून मला दिवसभरात काय करायचंय हे आपल्या डोळ्यासमोरून आणावं, तो डिसिजन घ्यावा आणि त्याप्रमाणे एकाग्र मनाने आपलं कार्य करावं. मी काय करणार आहे, व्हॉट टू डू, दिवसभराचं माझं कार्य काय असेल आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी मी काय काय केलं ते परिपूर्ण, जे जे झालं ते मला पूर्ण टिकमार करायची आणि नंतर राहिलेलं काम मी उद्या करणार असा एक संकल्प करून मग मला असं वाटतं आपण पूर्णत्वाकडे जात असतो. 5वा सी क्रिएटिव्हिटी. प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली कल्पकता असते आणि ही कल्पकता माणसाला नाविन्याचा, नवीनतेचा शोध घेण्यास भाग पाडते, किंबहुना नवीनतेचा शोध लागतो आणि मग आनंद द्विगुणित होतो. एक उदाहरण सांगते मी की एका शाळेमध्ये चित्र रंगवण्याची स्पर्धा होती. अगदी थोडक्यात सांगते मी. तर प्राणी देण्यात आले होते विद्यार्थ्यांना. घोडा, हत्ती वगैरे असे, कुत्रा, मांजर अशी प्राण्यांची चित्र काढून दिलेले होते की ज्याच्यामध्ये रंग भरण्यासाठी सांगितलं होतं. त्या रंग भरण स्पर्धेमध्ये एका विद्यार्थ्याने घोडा रंगवला होता आणि तो घोडा होता निळा, जांभळा, पिवळा, हिरवा, लाल असे विविध रंग त्याने त्या घोड्यामध्ये भरले होते. आणि आश्चर्य म्हणजे त्याच विद्यार्थ्याला पारितोषिक प्राप्त झालं. जेव्हा त्या विद्यार्थ्याला पारितोषिक प्राप्त झालं त्यावेळेला त्याच्या घरच्या आईनेच शंका घेतली, अशी शाळा, असे टीचर, असा घोडा कधी पाहिला आहे का, असं ती आई म्हणायला लागली. तुला कोणी बक्षीस दिलं, असं आईनेच प्रश्न विचारला. आणि दुसऱ्या दिवशी आई त्या मुलाला घेऊन, आपल्या मुलाला घेऊन मुख्याध्यापकाकडे आली. इथे आईचं मन, शिक्षकाचं मन, परीक्षकाचं मन, मुख्याध्यापकाचं मन आणि त्या मुलांचं मन या सगळ्यांचा विचार मला असं वाटतं करणं आवश्यक आहे. कोण क्रिएटिव्ह आहे. त्या मुलाला प्रश्न विचारला होता, अर्थात परीक्षकांनी विचारला होता आणि परीक्षकांनी म्हणूनच त्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं होतं. पण आईला मात्र कळलं नव्हतं. त्या मुलाच्या मनामध्ये मुलाने सांगितलं होतं, घोडा कधी तू असा लाल, गुलाबी, पिंक वगैरे असा हिरवा, निळा कधी पाहिला आहे का, घोड्याचे रंग काही ठरलेलेच त्यांनी असतात, असं सर्व मुलं सांगत होते. बाकीचे हसत होते. परंतु त्या मुलानं सांगितलं होतं की माझा घोडा आत्ताच होळी खेळून आलेला आहे, रंगपंचमी खेळून आलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर रंगांची उधळण आहे. ज्याचं मन प्रसन्न असेल, ज्याच्या मनामध्ये असे रंगीबेरंगी कारंजे उडत असतील, कुठेतरी स्वप्न बघून ते ध्येय पूर्ण करण्याची कल्पकता ज्या मुलाच्या मनामध्ये असते, तो मुलगा नक्कीच क्रिएटिव्ह आहे. असे अनेक क्रिएटिव्हिटी असलेले नमुने आपल्याला दिसतील आणि त्या मुलांना तिथे त्यांची क्रिएटिव्हिटी न छाटता, त्याची वाढ तिथेच न खुंटू देता त्याला प्रोत्साहन देणं हे आपलं कार्य आहे. आणि ही प्रत्येकातली क्रिएटिव्हिटी जोपासणं मला असं वाटतं. आणि म्हणूनच त्या आईला सुद्धा तो धडा होता की आपल्या मुलामध्ये कोणत्या प्रकारचे सुप्त गुण आहे हे तिला ओळखता आले पाहिजे. नाहीतर मुलं, आपण काय करतो नेहमी मुलांना हे करू नको, ते करू नको वगैरे वगैरे अशा नकारात्मक सूचना देतो. मग त्या मुलांनी काय करावं, त्याला सांगा त्याने काय करावं आणि काय करू नये. बाळा तू हे कर, तू खेळ, परंतु खेळल्यानंतर ही सगळी खेळणी तू आवरून ठेव, असं जर सांगितलं तर मुलं आनंदाने ते कार्य करतील असं मला वाटतं. 6वा सी आहे करेज, साहस, धाडस असलं पाहिजे. मी सांगितलं अपॉर्च्युनिटी ज्या वेळेला येते, संधी ज्या वेळेला येईल त्यावेळेला ती स्वीकारण्याचं धाडस असलं पाहिजे. कदाचित त्याचे परिणाम उलटेही होतील, परंतु त्या परिणामातून आपल्याला शिकता येतं आणि म्हणून साहस असलं पाहिजे. निर्णय क्षमता घेण्याची असली तर मला असं वाटतं तिथे धाडस हे नक्कीच. इथिओपिया हा छोटासा देश आहे. त्या देशातली माणसं मुडदूस असल्यासारखी आहे. एखाद्याला मुडदूस होतो, पोट मोठं आणि हातपाय बारीक अशी माणसं आहे. परंतु मला असं कळलेलं आहे की तिथे जे रोज गार्डन आहे तिथे म्हणजे ज्याला गुलाबाच्या फुलांची शेती करून संपूर्ण जगाला सुगंध, कीर्ती, गुलाबाच्या फुलांची शेती करून त्यांनी बहरून टाकलेलं आहे. अशी माणसं जेव्हा बघायला मिळतात त्यावेळेला ती कुठेतरी उडान घेतात आणि अशी उडान घ्यायची असेल तर साहस हे आवश्यक आहे. आणि शेवटचा सी म्हणजे कंटिन्युअस लर्निंग, आजीवन अध्ययन, लाईफ लॉंग लर्निंग. मनुष्य म्हणजे आजही मला असं वाटतं माझं अध्ययन संपलेलं नाही, अध्ययन कधी संपूच नाही. माणूस शेवटपर्यंत शिकतो. इव्हन आफ्टर डेथ व्हॉट इज गोइंग टू हॅपन हे मला कळलेलं नाही. आणि त्यामुळे माणूस मरतो म्हणजे काय, त्याच्यातलं चैतन्य जातं म्हणजे काय, जोपर्यंत विज्ञानाला त्याचा शोध लागत नाही तोपर्यंत आत्मा नेमका जातो कुठे. माणसाला आत्ता होता क्षणात आणि एका क्षणात गेला असं ज्यावेळेला कळतं त्यावेळेला नक्कीच माझ्यासमोर प्रश्न पडतो की नेमकं घडलं काय असं, याचा शोध लागला पाहिजे. माणूस तयार करतो शिक्षण,
पण माणुसकी मात्र तयार करावी लागते. शिक्षणानं माणूस तयार होतो, पण माणुसकी आपल्याला घडवावी लागते, तयार करावी लागते. झेन फिलॉसॉफरचं एक उदाहरण देते मी तुम्हाला. झेन फिलॉसॉफर म्हणतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड विजडम. नॉलेजसाठी मित्रांनो, वेन यू वॉन्ट टू बी अ नॉलेजेबल पर्सन, नॉलेज जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी यू हॅव टू रीड मेनी बुक्स, एन नंबर ऑफ बुक्स वी रीड्स अँड वी गेट नॉलेज, वी बिकम्स नॉलेजेबल, आपण ज्ञानी बनतो. परंतु फॉर विजडम, ज्याला आपण तेनालीरामन, बिरबल हे वाईज पर्सन होते असं म्हटलं जातं, नवरत्नांच्या दरबारामध्ये त्यांना स्थान होतं, तेव्हा विजडम प्राप्त करण्यासाठी यू हॅव टू रीड वन बुक अँड दॅट इज यू युअरसेल्फ. आपण स्वतः एक पुस्तक आहोत, एक चरित्र आहोत. आपण स्वतःला ओळखा, स्वतःला वाचा, अंतर्मनात डोकावा आणि त्याच्यासाठी ध्यान करणं, मनन करणं आवश्यक आहे. अँड यू विल फाइंड दॅट देर इज ऑलवेज न्यू एडिशन ऑफ इट. त्याचं रिपिटेशन नसतं, न्यू एडिशन असतं आपलं जीवन. जीवन ह्या इतक्या विविध अनुभवांनी गेलेला क्षण, आत्ता हा क्षण मी जो एन्जॉय करतेय तो क्षण माझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाहीये, हे लक्षात ठेवावं. आणि त्यामुळे नॉलेज आणि विजडम याचा फरक झेन फिलॉसॉफरने अशा तऱ्हेने सांगितला की यू हॅव टू रीड युअर वन बुक दॅट इज यू युअर सेल्फ. तुम्ही स्वतःच एक पुस्तक आहात, ते वाचा, ते ओळखा आणि मग आपण ठरवा की घरट्यातून आकाशाकडे बघायचं की आकाशातून घरट्याकडे बघायचं. म्हणजे आकाशात उंच भरारी घेऊन माझ्या घरट्याकडे मी बघण्यासाठी समर्थ जर व्हायचं असेल, मला उडान घ्यावी लागेल. आणि ही उडान घेण्यासाठी, ही भरारी घेण्यासाठी पुन्हा आहे शिक्षण, कुठेतरी मूल्य, या सगळ्या मूल्यांचा पाया ठेवून मी शिक्षणाची भरारी घ्यावी आणि मग आपल्याला दिसेल एक छान असं मिश्रण तयार होतं. उदाहरण देते, गूळ, चिंच, मिरची या 3 गोष्टी आहेत. गुळाचा स्वभाव वेगळा, चिंचेचा स्वभाव वेगळा, मिरचीचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची चव वेगळी. परंतु या पदार्थांचा स्वभाव जरी वेगळा असला, या सगळ्यांचं एकत्र मिश्रण करून जर जी चटणी आपण तयार करतो ना, ती अतिशय स्वादिष्ट बनते. आणि त्याप्रमाणेच उक्ती आणि कृती आपल्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा अनेक गुणांचं संमिश्रण असतं. आणि मग कुठेतरी एक ज्याला म्हणतो ना की डेव्हलप्ड अशी पर्सनॅलिटी, ऑलराऊंड पर्सनॅलिटी, बहारदार असं व्यक्तिमत्व, सगळ्यांना हवं असं व्यक्तिमत्व तेव्हा तयार होत असतं. असं व्यक्तिमत्व जर तयार करायचं असेल तर मला असं वाटतं आपल्याला जीवनाच्या जगण्याचा अर्थ कळला पाहिजे. व्यक्तीला समाजात सन्मानाचं जीवन जगता यावं म्हणून शिक्षण घ्यावं. संघर्ष करणे म्हणजे हिंसा नव्हे. संघर्ष करायचा म्हणजे आलेल्या प्रसंगाला धीरानं तोंड द्यायचंय. अपमान, दुःख, विषमता, उपेक्षितता हे सगळं जेव्हा वाट्याला येतं तेव्हा दुःखी न होता अपमान गिळायला, रिचवायला शिकलं पाहिजे. केव्हा तरी त्या समोरच्या माणसाला, समोरच्या व्यक्तीला, जो कोणी आपला अपमान करत असेल त्याला कळेल त्याची चूक आणि मग त्याला पश्चाताप होईल. रिपेंट, ही विल रिपेंट, शी विल रिपेंट. पण आपण त्यानं दुःखी व्यथा होऊन चालणार नाही. एका शाळेचं बांधकाम चालू होतं. तिथे काम करत असलेल्या मजुरांना विचारलं, एका मजुराला विचारलं, बाबा रे तू काय करतोय? तेव्हा त्याने सांगितलं की दगड फोडतोय, विटा नेतोय, काम चालू आहे. दुसऱ्याने सांगितलं की इमारतीचं बांधकाम होतंय. तिसरा म्हणाला की मी विद्यामंदिराची स्थापना, विद्यामंदिराचा निर्माण करतोय. विद्यामंदिराचा निर्माण करतोय असं म्हणणारा, मला असं वाटतं त्या मजुरामध्ये सुद्धा, तो जरी अशिक्षित असेल तरी त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती झाली होती असं आपल्याला म्हणता येईल. असा सकारात्मक दृष्टिकोन जर निर्माण झाला तर मला असं वाटतं आपल्याला षड्रिपूंवर विजय सहजपणे मिळवता येईल. काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर या षड्रिपूंवर ज्याला विजय मिळवता आला, गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, या सगळ्यांनी इंद्रियांवर विजय मिळवला. राजदरबारामध्ये जन्माला येऊन राज्याचं वैभव, राजपुत्राचं वैभव सोडून जो माणूस अशा तऱ्हेने विरक्त होऊन जीवनाचं सत्य काय, मोक्ष काय, मुक्ती काय, जीवनाचा अंतिम ध्येय काय याचा ध्यास घेऊन शोध घेतो आणि कुठेतरी एक महानिर्वाण करतो, षड्रिपूंवर विजय मिळवतो, असा विजय आपल्याला प्रपंचात राहूनही मिळवता आला पाहिजे. प्रपंच तर करा, नेटका करा, परंतु तो करत असताना आपल्याला कुठेतरी आपलं ध्येय विसरता कामा नये. 21 ऑगस्ट 2014 कौन बनेगा करोडपतीमध्ये राणी मुखर्जीबरोबर एक श्री फातिमा नावाची सेक्स वर्कर आली होती. आणि ती मुलगी तिचा अनुभव ज्या वेळेला सांगत होती त्या कौन बनेगा करोडपतीमध्ये, ती 9 वर्षाची फातिमा म्हणते की 30 वर्षाच्या एका माणसाशी तिचा विवाह करण्यात आला होता. तो माणूस कोण होता? तर या प्रॉस्टिट्यूट किंवा वेश्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना, म्हणजे मुली पुरवण्याचा उद्योग करणारा असा 30 वर्षाचा माणूस तिला नवरा म्हणून लाभला होता. फातिमा मात्र घाबरली नाही, लढली, संघर्ष केला.
तिने आपल्या नवऱ्याला सुद्धा त्याच्यातून बाहेर काढलं. आणि ही फातिमा त्याला रिक्षा चालवणे, आज तो रिक्षा चालवतोय. आणि ही फातिमा अनेक मुलींना त्या व्यवसायातून तिने मुक्त केलेला आहे. ती काही खूप सुशिक्षित नव्हती, खूप शिकलेली नव्हती, परंतु आपल्या नवऱ्यातही बदल घडवून आणला आणि त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या अनेक तरुणींना, अनेक मुलींना त्यातून बाहेर काढलं. आणि त्यासाठी मला असं म्हणायचं आहे की कोणतीही स्त्री अबला नाही, सबला आहे असं आपल्याला म्हणावं. 12 फेब्रुवारी 2020च्या मठामध्ये वंदना अत्रे यांनी एक लेख लिहिला होता. आणि ते लेख सगुण निर्गुण असं एक सदर येतं. त्या सगुण निर्गुण या सदरामध्ये अशक्य ते शक्य असा एक लेख होता. आणि महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी काम करणारी मीना शेषू या भन्नाट महिलेविषयी तो लेख लिहिलेला होता. आणि त्या लेखामध्ये पण हेच सांगितलं होतं की या वेश्या व्यवसायामध्ये अनेक महिला काम करतात, त्यांना अनवरत संतती त्यांच्या पोटी जन्माला येते. आणि या अनवरत संततीचं पुढं काय, पुन्हा तेही त्या व्यवसायात अडकून जातात. असं होऊ नये यासाठी, या प्रश्नांवर मात करण्यासाठी त्या स्त्रीनं या महिलांनाच दररोज 5 रुपये फंड जमा करावा असा एक प्रथा केली. आणि प्रत्येक स्त्रीनं, तिथल्या प्रत्येक स्त्रीनं आपला व्यवसाय करत करत 5 रुपये फंड दररोज जमा करावा. असं करता करता आपल्याला असं दिसेल की मिरजेजवळ निपाणी भागामध्ये एक शबनम नावाचं एक वसतिगृह या वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या मुलामुलींसाठी त्यांनी सुरू केलं. आणि या वेश्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया दर 15 प्रत्येक जणीने 15 दिवस जाऊन त्या वेश्या व्यवसायामधल्या काम करणाऱ्या मुलांची देखभाल करण्याचं कार्य त्या करतात. सांगायचं तात्पर्य, त्यांनी जिद्द ठेवली, त्यांनी ठरवलं की आमच्या मुलींना या व्यवसायात मी येऊ देणार नाही, या वस्तीत त्यांना येऊ देणार नाही, शिक्षण त्यांना घेण्यास समर्थ बनवीन. आणि कुठेतरी समाजामध्ये सन्मानाचं जीवन, पांढरपेशा समाजाने त्यांना भरपूर त्रास दिला, परंतु या त्रास देणाऱ्या समाजाला सुद्धा त्या शबनम वसतिगृहामध्ये काम करणाऱ्या मीना शिशूने तोंड दिलं आणि या सगळ्या स्त्रियांना समर्थ बनवलं. कृतीशिवाय दृष्टी हे केवळ स्वप्न असतं. दृष्टीशिवाय कृती हे फक्त वेळ घालवणं असतं. दृष्टीयुक्त कृती जर असेल तर आपल्याला जग बदलवण्याची क्षमता निर्माण करता येते. सगळे महात्मे, सगळ्या महान विभूती अशा प्रकारच्या होत्या. आंबेडकरांनी किंवा बुद्धाने सांगितले, प्रज्ञा, शील, करुणा ही त्रिसूत्री. ज्याला विद्या, विनय आणि शील जपता आलं तोच खरा माणूस, अन्यथा जीवन आपलं पशुसमान आहे. असं पशुसमान जीवन जगून काही अर्थ नाही. आणि त्यामुळे मनुष्य किंवा प्रत्येक व्यक्ती ही आपल्या गुणांनी मोठी होत असते, विसरू नका. आपल्याजवळ असलेल्या गुणांचा, म्हणजे ज्याला म्हणतो ना, चंपक तुझ में सभी गुण है, रंग रूप और बास, लेकिन तुझ में एक कमी है, भ्रमर न आए पास. चंपक, चाफा हा खूप सुंदर असतो, खूप सुवासिक असतो, परंतु त्याच्याजवळ भ्रमर जात नाही. साप त्याला वेढा घालतो, भ्रमर जात नाही, भुंगा जात नाही. याचं कारण काय, तो एक प्रकारचा त्याच्याजवळ असलेला दोष आहे, दुर्गुण आहे. आणि त्यामुळे आपल्यामध्ये असलेला म्हणजे एखादा कावळा राजवाड्यावर जाऊन बसला, त्या स्थानावर जाऊन बसला म्हणून तो काही गरुड पण त्याला प्राप्त होणार नाही. गरुड पण प्राप्त होण्यासाठी गरुडासारखी झेप घ्यावी लागते. आणि गरुड व्हायचं असेल, म्हणजेच मोठं व्हायचं असेल, तुम्हाला कुठेतरी अलौकिक असं व्यक्तिमत्व जर तुम्हाला घडवायचं असेल तर गरुडासारखी झेप घ्या. आपल्याला कल्पना आहे की गरुडाचं आयुष्य किती असतं. हा गरुड ज्या वेळेला 40 वर्षाचा होतो, वृद्धत्वाकडे जातो ना, त्यावेळेला तो पाण्याने भरलेल्या ढगावर आरूढ होण्यासाठी भरारी घेतो आकाशामध्ये. ज्या वेळेला तो पाण्याने भरलेल्या ढगावर भरारी घेत असतो त्यावेळेला त्याचे पंख छाटले जातात, त्याला वेदना होतात, यातना होतात, परंतु ते पंख छाटल्यानंतर त्याला पुन्हा नवीन पंख फुटतात आणि गरुड पुन्हा एक प्रकारे तरुणपण, बालपण, तरुणपण हे अनुभवत असतो. गरुडाला वेदना, यातना सहन करून पुन्हा एक नवीन जन्म, एक प्रकारचा पुनर्जन्म प्राप्त करता येतो. आपण आपल्या जीवनामध्ये गुणांचा विचार करून, गुणांचा विकास करून, सद्गुणांचा विकास करून, तो शिक्षणाद्वारे असेल, तो संस्काराद्वारे असेल, असा जर केला तर नक्कीच आपल्याला कुठेतरी या जीवनामध्ये समाधान, सौख्य, शांती लाभणार आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळेजण सुखी होत, सगळेजण निरोगी होत, ही जी सर्वांसाठी प्रार्थना केलेली आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलेलं आहे, जो जे वांछिल तो ते लाहो, असं जे म्हटलेलं आहे, ज्याला जे जे पाहिजे ते लाभू दे, अशी वृत्ती जर माझी असेल तर परमेश्वर माझंही भलं करेल. हे परमेश्वरा, मला तू सुखी ठेव, परंतु माझ्याबरोबर इतरांनाही सुखी ठेव, असा विचार जर सतत आपल्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं आपण नेहमी सदा, ज्याला म्हणतो पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक भावना, सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये असतो आणि तो विचार आपल्याजवळ असतो. विद्यार्थी मित्रांनी, संत तुकाराम महाराजांचं ध्येय विसरता कामा नये. संत तुकाराम महाराज नेहमी म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास,
कारण अभ्यास तुका म्हणे. काहीही इम्पॉसिबल नाही. किरण बेदी म्हणते नथिंग इज इम्पॉसिबल. द वर्ड इम्पॉसिबल इट सेल्फ सजेस्ट आय एम पॉसिबल, असं किरण बेदी म्हणते. म्हणून तर पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींची गाडी कुठेतरी नो पार्किंग झोनमध्ये असताना ती उचलून नेण्याचं, क्रेननं उचलून नेण्याचं सामर्थ्य दाखवणारी किरण बेदी ही एक सबला नारी, सक्षम स्त्री आपल्याला या जीवनामध्ये बघायला मिळते. आणि त्यामुळे आपले ध्येय उंच ठेवा. अरे हमालाचं पोर होतं शेर्पा तेनसिंग, परंतु जो पेट्या व्हायचा ना त्यावेळेला त्या माउंट एव्हरेस्टकडे सारखा बघायचा आणि म्हणायचा एक दिवस मी इथे भारताचा तिरंगा लावीन. हे स्वप्न त्यानं पाहिलं आणि ते हमालाचं पोर शेर्पा तेनसिंग माउंट एव्हरेस्ट चढून गेलं आणि भारताचा तिरंगा त्याने फडकवला. जिद्द, चिकाटी, परिश्रम याची त्याने कुठेही कमी ठेवली नाही. स्वप्न उच्च पाहिलं आणि ते जरी म्हणजे त्याच्यामध्ये त्याची जात, धर्म, कुळ, वंश, रंग, रूप कुठलंही आडवं आलं नाही आणि ते ध्येय त्याला साध्य करता आलं. असं ध्येय साध्य करण्याचं स्वप्न जर मला असं वाटतं प्रत्येक तरुणाने, प्रत्येक तरुणीने, प्रत्येक विद्यार्थ्याने जर ठेवलं तर नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगने आपल्याला यश हे मिळत असतं. आणि त्यामुळे अनेक अशी उदाहरणं आपल्याला देता येईल. मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मला असं वाटतं सर्व स्त्रियांनी स्त्रीचा सेवा करते का असा मला प्रश्न पडतो. स्त्रीचा द्वेष करते का? भ्रूणहत्या कोण करते? कुणाला मुलगा सवाई वंशाचा दिवा का? पण ती नको, ती तर दोन्ही कुळांचा उद्धार करते. त्या दोन्ही कुळांचा उद्धार करणाऱ्या तरुणीला जन्माला येऊ द्या. भ्रूणहत्या करू नका. कारण स्त्रीच आहे की ती स्त्रीचा सन्मान करते. घरातल्या सर्व कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचं, जपण्याचं, जतन करण्याचं, संवर्धन करण्याचं कार्य ती करत असते. आणि त्यामुळे ह्या कळ्यांना जन्मू द्या.